पुंडलीकवरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहां जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय तये वडे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। भूवैकुंठ पंढरपुर त्यावनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञाना। ज्ञानोबारायांना असं देणं दिलं पांडुरंगाने की भूवैकुंठ पंढरपूर ह्या पृथ्वी तलावर असणारं जे पंढरपूर आहे त्या पंढरपुरापेक्षाही ज्याला अधिक महिमा प्राप्त झालेला आहे अशा प्रकारचं हे अतीव पवित्र क्षेत्र ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांचा अवतार धारण करण्यापूर्वी असं सांगतात की पार्वती मातेसह भगवान सदाशिव या ठिकाणाहून विमानातून जात असताना खाली उतरले आणि या भूमीवर लोळण घेतली। तेव्हा पार्वती मातेने पृच्छा केली की भगवान आपण सर्व त्रैलोक्याचे इष्ट देवता आणि या ठिकाणी लोळण घेतले याचं कारण काय। त्यांनी सांगितलं की वैष्णव शिरोमणी संत ज्ञानोबारायांच्या रूपाने या ठिकाणी माझं आराध्य दैवत श्री विष्णू परमात्मा या ठिकाणी अवतार धारण करणार आहेत आणि साधकाचा मायबाप दरोशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असे हे ज्ञानोबारा या ठिकाणी अवतीर्ण झाले। अशा संजीवन माऊलींच्या ह्या संजीवन समाधीस्थली आपण चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो असे ज्ञानोबाराय संपूर्ण जगाला या ठिकाणी आत्मानंदाने परिपूर्ण करण्यासाठी आणि खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि पुन्हा श्रीगुरूंच्या देवाने येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला हा होईल दान पसावो अशा प्रकारचे ज्ञानोबारायांना जिथं आश्वासन साक्षात श्रीगुरू निवृत्तीनाथांचं मिळालेलं आहे अशा ठिकाणी पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर या ठिकाणी 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो हा सुख सोहळा कायवानू असं जे वर्णन केलेलं आहे त्या पावन वायुमंडलामध्ये आपण या ठिकाणी ही जी ब्रह्मविद्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायाच्या निमित्ताने आपण काहीसा अंतर्मुख
होऊन आपल्याला बहिर्मुख धावणाऱ्या इंद्रिय वृत्तींचं संयमन करून आपल्या अंतरंगात दडलेलं जे आत्मतत्व आहे की ज्याच्या ठिकाणी आनंदाचा सागर आहे, ज्या ठिकाणी ज्ञानसूर्य नित्य विराजमान आहे किंवा ज्ञान दैदिप्यमान आहे आणि ज्या ठिकाणी तो नित्य किंवा अमरत्व जे आहे त्या अमरत्वाचा नित्य स्रोत या ठिकाणी वाहत आहे, अशा या आत्मस्वरूपाचा शोध घेण्यासाठी माऊलींचे जी शब्द आहेत त्या शब्दांना दर्पणरूप ठेवून आपण त्यांना आरशाच्या स्थानी ठेवून आपण आपल्या अंतःकरणामध्ये असणारी आपली स्थिती जी आहे ती स्थितीचं अवलोकन करत करत ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारे जे सद्गुण आहेत, ज्या सद्भावना, जे सद्विचार किंवा सदाचार यांचा शोध घेत घेत आपल्यालाही योगमार्ग काय मुनी गेले वेदमार्गे मुनी गेले तेनेची पंथे त्याची मार्गे चालिलो. वेद ज्या मार्गाने वेदाला अनुसरून ऋषीमुनी गेले त्याच मार्गाला आपण जात आहोत. पण आपण विषयांध जीव आहेत म्हणून न कळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. तर ज्ञानोबाराय आपल्याला आपल्या भूमिकेमध्ये येऊन आपल्याला या ठिकाणी उघड प्रगट गुह्य बोले हे चिंतन जे आहेत ते आपल्याला सांगत आहेत. म्हणून आपल्या जीवनातील हे परमभाग्याचे क्षण आहेत. असो या ठिकाणी आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विचार सांगत असताना क्षेत्राचा विचार सांगून झाला आणि या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे क्षेत्र हे दृश्य आहे आणि त्या क्षेत्राचं प्रकाशन करणारा जो आहे तो द्रष्टा आहे. तो द्रष्टा आहे परंतु तो द्रष्टा नित्य आहे. दृश्य कधी असतं कधी नसतं, दृश्य मिथ्या आहे. परंतु जे त्याचं प्रकाशन करणारं हे जे आत्मतत्व, ब्रह्मतत्व किंवा आपण किंवा मी हे जे आहे हे मात्र नित्य आहे. ते ज्ञानरूप आहे आणि ते आनंदरूप आहे आणि ते एकटंच आहे. त्याच्या सत्तेतला त्याच्या विरोधी त्याच्यापेक्षा प्रबल असा कोणताच हेतू नाही किंवा हेतुमान पदार्थ नाही की जो त्याला अभिभूत करू शकतो. म्हणजे त्याचं अबाधित स्वतंत्र असणारं हे जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वासंबंधाने त्याला क्षेत्रज्ञ असं नाव दिलेलं आहे. त्या क्षेत्रज्ञाचा असा काही प्रभाव आहे की त्या क्षेत्रज्ञाला कोणीही या ठिकाणी अज्ञानाचं आवरण किंवा त्याला दुःखाचा संबंध किंवा त्याला मर्त्यरूपता किंवा त्याचा विनाश हे कोणीही करू शकत नाही असं आपलं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की जी सद्वस्तू आहे ते कधी असत होत नाही. नासतो विद्यते भावा ना भावा विद्यते सतः. सतचा कधीही अभाव होत नाही. असं सद्रूप चिद्रूप आनंदरूप आपलं स्वतःचं स्वरूप आहे. इतकंच नाही तर अमृतानुभवामध्ये भगवान माऊली सांगतात की खडी साखर जी आहे तिच्या ठिकाणी असणारा जो श्वेतवर्ण आहे, माधुर्य आहे, त्याचं काठिण्य आहे, तर ते जसंच्या त्याच्यामध्ये खडी साखरेचा गोडपणा वेगळा केला तर खडी साखर म्हणून म्हणता येईल का? तसं हे सच्चिद आणि आनंद हे एकमेकाला सोडून नाहीत. फक्त त्याला ते सच्चिदानंद पदाचे वाच्यसुद्धा नाहीत. तरीसुद्धा श्रुती माऊलीनं सच्चिदानंद या शब्दाचा प्रयोग का केला तर असताची या व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती जडाची या समाप्ती चिद्रूपायसे. केवळ आपल्याला जडाचा अनुभव आहे म्हणून त्या तत्वाला या ठिकाणी ज्ञानरूप असं म्हटलेलं आहे किंवा चिद्रूप असं म्हटलेलं आहे. दुःखाचा अनुभव आहे म्हणून त्याला आनंद स्वरूप असं म्हटलेलं आहे. आपल्याला मरणाचा किंवा विनाशाचा अनुभव आहे म्हणून त्याला अविनाशी किंवा सद्रूप असं म्हटलेलं आहे. आपल्याला द्वैताची अनुभूती आहे म्हणून त्याला अद्वैत स्वरूप असं म्हटलेलं आहे. परंतु तत्वतः हे अवाच्य असणारं अशा प्रकारचं तत्व आहे. आणि हे तत्व या तत्वाचा ज्या पुरुषाला साक्षात्कार झाला त्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही, त्याला काही प्राप्तव्य राहत नाही. अशा प्रकारचा कृतकृत्यतेला प्राप्त झालेला पुरुष आणि त्या पुरुषाचं वर्णन म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा
जे साम्य छे जे डोळा लागला तया, म्हणून हा एक आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा भाग्याने संपन्न पुरुष आहे. आणि त्या पुरुषाची कथा म्हणजे ही भगवती ज्ञानेश्वरी आहे की अशा आत्मानंदी ब्रह्मानंदामध्ये नित्य निमग्न असणाऱ्या महापुरुषाचं वर्णन ज्ञानेश्वरी करते. आणि त्याच्यामध्ये ह्या 13व्या अध्यायामध्ये असा जो ज्ञानीपुरुष आहे तो ज्ञानीपुरुष कसा ओळखावा, तर या ठिकाणी जसा त्या भिंगामधून प्रकाश आतमध्ये असणारा दीप, त्या दीपाचा प्रकाश बाहेर फाकतो, तसा याच्या इंद्रियांच्या द्वारा ज्या काही क्रिया किंवा व्यापार होतात त्या व्यापाराद्वारा हा ज्ञानीपुरुषाची जी ही ब्रह्मानुभूती आहे ती त्याच्या इंद्रियांच्या व्यापाराच्या द्वारा बाहेर दिसून येते. आणि ती लक्षणं कोणती, ती अनुभूतीचे त्या व्यापाराचं स्वरूप कोणतं हे या ठिकाणी माऊली सांगणार आहेत. तर यामध्ये हे 7, 8, 9, 10 आणि 11 अशी ही जी पंचश्लोकी गीताच आहे. आणि ही जरी आपल्याला जीवनामध्ये ही 5 श्लोक आपण पाठ केले, त्याचा अर्थ समजावून घेतला, माऊलींची टीका आपण जर समजावून घेतली तर आपल्या जीवनाचं उत्कर्ष किंवा आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या कोणीही या अवनी तलावर जन्मलेला मानव म्हणून जो जन्माला आलेला आहे असा मनूचा वंशज जो आहे त्याचा ह्याच्यावर अधिकार पण आहे, तो याचा अवलंबन पण करू शकतो. काल आपण थोडं चिंतन केलं होतं की काही लोक म्हणतात की ह्या एक प्रकारचा हा कल्पनाविलास आहे. कल्पनाविलास माऊली कधीच सांगत नाही. त्या वेदाचं चिंतन करत असताना अनुभव जर आला नाही तर अनुभव हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण मानले. आणि हे अनुभवाला आलं तेच संतांनी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात की अनुभवे आले अंगा ते या जगात देतसे. ज्या वस्तूची आपल्याला अनुभूती आली नाही ती वस्तू संत आपल्याला कधीही सांगत नाही. फक्त काय आहे, आपल्याला असं का वाटतं, जसं त्या दिल्लीचा कुतुब मिनार पाहताना आपली टोपी इतकं उंच वाटतं की आपली टोपी गळून पडते, तसं या ठिकाणी हे पाहत असताना काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मान याच्यामध्ये आपलं जीवन जे रात्रंदिवस त्या ठिकाणी जीवनयापन चालतं, त्याच्यामुळं अंतःकरणात असणाऱ्या अनेक प्रकारचा वासनांचा बुजबुजाट, चित्ताची असणारी चंचलता आणि अंतःकरणामध्ये असणाऱ्या विषय वासना यामुळं आपल्याला ते अत्यंत दूर आहे किंवा अशक्य आहे असं वाटतं. हे कठीण आहे, कठीण नाही असं कोणी म्हणत नाही, परंतु हे अशक्य कोटीतलं नाही. त्याचं कारण असं आहे की मुमुक्षूच्या ठिकाणी प्रयत्न कमी पडतात. म्हणून माऊलीनं सांगून ठेवलं की याच्यासाठी अभ्यास पाहिजे. आणि अभ्यास काय फल देऊ शकत नाही. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जो वाघ एवढा हिंस्र प्राणी, परंतु सर्कशीमध्ये आपण त्याच्या तोंडामध्ये मस्तक जरी दिलं तरी तो खात नाही. हे कधी ही ते सर्कसवाल्याची ती करामत आहे, त्यांनी केलेला त्या वाघाकडून करून घेतलेला अभ्यास आहे. व्याघ्र सर्पसुद्धा त्या ठिकाणी तो डोलायला लागतो. त्या जो पुंगी वाजवणारा जो गारुडी आहे त्यांनी त्या सर्पाला तशा प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, अभ्यास करून घेतलेला आहे. तर मग जर व्याघ्र सर्प जर आपल्याला सरळ आपल्याला अनुकूल करून घेता येतं तर आपला स्वतःचा आत्मा जो आहे तर तो आत्मा आपल्याला तळहाताच्या आवळ्या इतका स्पष्ट करून घेता येणार नाही काय, अर्थात करून घेता येणार. आणि म्हणूनच संतांनी ही गोष्ट आपल्याला सांगून ठेवलेली आहे. तेव्हा ह्या लक्षणांचा जो विचार आहे, हा लक्षणांचा विचार जर आपण केला, कालही आपण चिंतन केलं तर हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये सांगितलेले 18 साधनं आहेत, तर ते आपल्या जीवनाचे एक 18 सोपान आहेत. एक एक साधन आपण करत गेलो आणि ह्या सर्व साधनांच्या नंतर तर आपला प्रवेश जो होईल तो फक्त आपल्या आत्मस्वरूपातच होईल. किंवा आत्मस्वरूपात प्रवेश झालेल्या पुरुषाच्या जीवनातले सगळे व्यवहार अशा प्रकारचे सहजच असतात. याचाच अर्थ असा आहे की जी सिद्धाची लक्षणं सांगतात ती साधकाची साधनं आहेत. हे आपण लक्षात घेऊन आपण याचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यापैकी पहिल्यांदा अभ्यास करायचा, पण अमानित्व काय स्वरूप आहे, अदंबत्व काय स्वरूप आहे हे माऊली आपल्याला अगोदर शब्दांच्या द्वारा समजावून सांगतात. तसं जर पाहिलं तर हा जो अभ्यास आहे या अभ्यासाविषयी असं सांगितलं जातं की स्वामी महाराज सांगायचे, अरे हे अशी गोष्ट आहे की
जित असता मेल्या समान. मनुष्य जिवंत असतानाच जर आपलं मरण झालं आहे, आपण मरण पावलेलो आहेत असा ज्याचा अभ्यास झाला असेल तर त्या ठिकाणी त्याला याची अनुभूती येते. ज्यांनी देहाचं अंजनभंजन, ह्या देहाला देह हेच माझं सर्वस्व आहे असं समजून जो त्या देहभावाच्या पलीकडं जात नाही, या ठिकाणी या स्थूल शरीराला धरून बसतो, सूक्ष्म शरीराला, कारण शरीराला, आणि त्याच्या पलीकडं असणारं जे काही महाकारण शरीर आहे, मी ब्रह्म, याच्या चारही, हे काल आम्ही चोखा महाराजांचा एक अनुभव आपले अभंग वाचला, त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्मा कोणत्या विटेवर उभा आहे तर त्यांनी चोखा महाराज ज्या ठिकाणी आपण त्यांना अस्पृश्य असं आपल्या कालाच्या ओघात मानलं गेलं, परंतु ह्या भारतीय संस्कृतीनं, वैदिक सनातन परंपरेनं, संत महानुभावांनी त्यांना तत्त्वज्ञानापासून वंचित ठेवलं नाही. आजच्या मोठमोठ्या वेदांताच्या पंडितांना देखील हे त्यांची पंक्ती जी आहे की चौदेहाची करुणिया वीट, म्हणजे 4 देह जे आहेत, याचा अर्थ की वेदांताने अध्यारोपाच्या भाषेत मांडलेलं, त्याचा अपवाद केलेले ह्या 4 देहांचं ज्ञान त्यांना गुरुकृपेने ज्ञानोबा यांच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये झालेलं होतं. आणि त्यामुळं कारण काय आहे, आपल्या आत्मस्वरूपावर पूर्णपणे अधिकार आहे. ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे, ते कधी स्वतंत्र, ते नित्य स्वतंत्र आहे. म्हणून या ठिकाणी त्याचं ज्ञान सगळ्यांना दिलं जात होतं. म्हणून इतक्या गुण्यागोविंदाने आपण सर्व जाती, धर्म, पंथ जे होते ते एक काळ असा होता की त्या काळामध्ये सर्वजण ह्या अध्यात्माच्या अधिष्ठानावर, म्हणजे वास्तव अभेद, सगळ्यांचा तत्वतः सगळ्यांचा अभेद आणि कल्पित भेद अशा रीतीनं शास्त्राने जे सांगितलं त्याच्यावर जीवन चांगलं जात असतं. उलट ते म्हणतात कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. या ठिकाणी शास्त्रीय द्वैत जे आहे, शास्त्रामध्ये सांगितलेले जे वर्णाश्रम आदी किंवा प्रत्येकाचा दैनंदिनी कशी असावी, त्याचा जीवन व्यापार कसा चालावा, याविषयी जे काही वेदाने सांगितलेलं आहे ते अकाट्य अशा प्रकारची गोष्ट आहे आणि तिला अनुसरलं तरच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपले जगद्गुरु तुकोबार आहे, ते म्हणतात की मी तर याती शुद्र वैश्य केला व्यवसाव, परंतु ही जी अनुभूती आहे ही म्हणतात तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुका आता. या ठिकाणी तुका तरी सहज बोलेवानी, तया घरी वेदांत वाहे पाणी, अशी स्थिती आहे. आपलं चिंतन हे चाललं होतं की स्वामी महाराज म्हणायचे की याच्यासाठी एक मोबदला, मूल्य द्यावं लागतं, आणि ते मूल्य म्हणजे जित असता मेल्या समान. एक मधुसूदन सरस्वतींनी गीतेच्या टीकेमध्ये मला वाटतं शक्नोती आहे व या सोडून किंवा कोणत्या श्लोकावर लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की ही स्थिती कोणाला प्राप्त होईल. त्यांनी कर्मसन्यास योगामध्ये असं लिहिलं की एक प्रमाण दिले कुठल्या तरी ग्रंथाचं, आणि यथा प्राणगते देहे सुखम दुःखम न विंदती तथा चेत प्राण संयुक्तोपी स परमहंस गतिम व्रजेत. बरोबर ना? स कैवल्याश्रमे वसेत किंवा स परमहंस गतौ व्रजेत. तर याच्यामध्ये असं सांगितलं की प्राणे गते यथा दे, जर शरीरातलं प्राण एकदा निघून गेला तर सुखम दुःखम न विंदती, सुखदुःख त्या पुरुषाला कधी होत नाही. प्राण आहे तोपर्यंत सुखदुःख, प्राण गेल्यावर होत नाही. तर ज्या पुरुषाला ही युक्ती साधली, तथा प्राण संयुक्त हापी, ह्या शरीरात प्राण असताना जर कोणाला अशा प्रकारचं झाला, तुकोबारायांच्या भाषेमध्ये याचा अनुवाद आहे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष यायला ठाव स्मशानीचा. तुकाराम महाराज म्हणतात निवनी निजविले स्मशानी आणि माणसे जाळी त्या ठिकाणी. आम्ही जिवंत असतानाच हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठी. शरीर असताना इथंच ह्या देहाचा निराश करावा, याचा नाश करायचा नाही, याची हत्या करायची नाही. जिवंत असताना याला फक्त समजायचं मृत्यूप्रमाणे, तर आनंद आहे. खरा आनंद जो आहे तो मृत्यूच्या विचारात अधिक आनंद आहे, की हे शरीर जिवंत असतानाच मृत आहे असं समजलं तर आनंदाची लयलूट आहे. पण माणसाला मरू हा बोलू न साहती आणि मेलियावरी तरी रडती, परी असते न जात गणिती गहिंसपणे. या ज्ञानोबाराय म्हणतात मर म्हटलेलं आवडत नाही, मेल्यावर रडत बसतात, पण जिवंत असताना आडाणीपणाने ह्या आयुष्याचा निरर्थक किंवा अनर्थक अशा प्रकारचा त्याची उपयोगिता किंवा
दस्तावेज करतात, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, हा अभ्यास आम्ही केला, त्यात सर्व वर्णन तुकाराम महाराजांनी एक प्रकारची आपली आत्मानुभूती त्या अभंगात लिहिलेली आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, किंवा ज्ञानाग्नी भरभरा जीवत्वेशी, असा एक पाठ आहे. आणि पुढं काय, दिली तिळांजोळी कुळनामरूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, फोडियेला घट ठेविला चरणी, आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपा. आपल्या जीवनामध्ये गुरूंची सेवा केली, ईश्वराची सेवा केली, या ठिकाणी अंतर्मुख झालो आणि शास्त्राचं मनोगत पाळलं, तर आम्हाला अशी स्थिती प्राप्त झाली. आणि ती स्थिती तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हीसुद्धा प्राप्त करा. देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी. तुम्हाला काही द्यावं घ्यावं लागणार नाही. आम्ही तुम्हाला आमच्या आयुष्याची जी तपश्चर्या आहे, ती तपश्चर्येचं सारभूत असणारं सार सर्वस्व आम्ही तुम्हाला तुमच्या तळहातावर देतो. अशा प्रकारचे संतांनी ही आपली जी परंपरा आहे अध्यात्माची, ती अव्याहत ठेवलेली आहे. आणि अशा वेळेला आपल्याला ही जी स्थिती आहे, ही स्थिती प्राप्त करण्यासाठी जिवंत असताना आपण मृत झालो असं समजलं. स्वामी महाराज सांगायचे की जर कोणी त्यांना म्हटलं की स्वामीजी फार त्रास आहे, आपण जेव्हा एखाद्या रुग्णाला भेटायला जातो आणि तो पिढेने अतिशय त्रस्त झालेला असतो, तो जर म्हणायला लागला खूपच त्रास होतो, खूपच वेदना होतात, तर स्वामी महाराज म्हणायचे थोडे दिवस थांबा, काही होणार नाही. तुम्हाला एकदा तुमचं प्रारब्ध कर्म संपलं का भोगून, मग तुम्हाला खडकावर आपटलं तरी दुःख होणार नाही. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंतच होईल. याचाच अर्थ जिवंत असताना जर तुम्ही प्रेतवत राहायला शिकले, तर तुम्हाला काय आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. परंतु ही अनुभूती मनुष्य जोपर्यंत घ्यायला त्याचं मन धजत नाही, तोपर्यंत त्याला ह्या गोष्टी फार दुरापास्त किंवा फार दुरूह आहेत, किंवा ह्या कल्पित आहेत, किंवा ह्या गोष्टी कल्पना विलास रूपाने आहेत असं वाटतं. नंतर मात्र ही त्याची काय होते, साक्षात अनुभूती होते. यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजेच माझं स्वरूप आहे. आणि या ठिकाणी जिकडं पाहिल तिकडं सगळं जग त्याला सर्वा सुखमया दिशा, त्याला सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. म्हणून ह्या जी गोष्ट आहे, स्वामी महाराज सांगायचे, त्यांना हार्ट अटॅक आला आणि इथे इतके तळमळायचे, माशासारखे तळफडायचे, एका बाजूला एका कुशीवर, एका बाजूला मानेवर सुद्धा ते असे उलटे पण झाले एकदा. परंतु मग त्यांनी सांगितलं की त्यावेळेला इथं एवढी सोय नव्हती. आम्ही म्हटलं दवाखान्यात आपण पुण्याला जाऊ, तर ते काही व्यवस्था त्या काळात झाली नाही लवकर. दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर व्यवस्था झाली. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एकच गोष्ट लक्षात ठेवा, सांडून त्यांना लवकर ओवी आठवली नाही, कोणाला सापडे ना, तर त्यांनीच शोधून दिली ज्ञानेश्वरीमधून. सांडून अंगीची खोळी, सर्परिगाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी, तैसे झाले. असे आमच्या त्या कालिदास महाराजांना ओवी लिहायला लावली त्यांनी, की बघा म्हणे की आम्ही म्हटलं तुम्ही बोलू नका, जास्त बोलू नका, त्रास आहे तुम्हाला. ते म्हणे अरे वेड्यानो, मी तुम्हाला आता मरताना किती आनंद असतो, जसा एखादी स्त्री आपल्या माहेरी जाणारा निघताना तिला जसा आनंद होतो, तसा माझा एक पाय आता स्वर्गात आहे, एक पाय ह्या पृथ्वीतलावर आहे. आणि अशा वेळेला मी आयुष्यभर केलेला जो अभ्यास तो मला किती आता उपयोगाला येतो, की या ठिकाणी मला आतासुद्धा माझ्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता, वैगुण्य त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि तुम्ही म्हणता बोलू नका, मेलेला मनुष्य सांगायला येत असतो का? आता मी जिवंत आहे, आता मी तुम्हाला सांगत आहे मुलांनो, तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचा अभ्यास ठेवा, तुम्हालाही याचा उपयोग होईल, असं स्वामी महाराज सांगत होते. आपलं चिंतन काय चालले की ह्या देहाचं काही करायचं नाही, आहे त्या जागेवर त्याला फक्त मिथ्या ठरवायचे, त्याच्याविषयी काही तिथं क्रिया काही करायची नाही. हा परमार्थ हा समजुतीचा आहे. यथार्थ ज्ञान एकदा झालं की त्याच्याविषयी ज्ञान काय करतं, पदार्थात
परिवर्तन करत नाही. ज्ञान हे पदार्थ जसा आहे तसा आपल्याला दाखवत असतं आणि हे कार्य जे आहे ते कार्य या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्यासाठी करत आहेत. आणि यथार्थ रीतीनं आपलं ज्याला दर्शन झालं त्याची लक्षणं कशी आहे हे या ठिकाणी सांगतात. त्याच्यापैकी आपल्याला अमानित्व, अदम्यत्व हे 2 लक्षणं आपण पाहिलेली. आता तिसरं लक्षण जे आहे ते आहे अहिंसा. अहिंसा ही 3च पदं आहेत, पण ज्ञानोबारायांनी त्याच्यावर जवळजवळ 120 ओव्यांनी विस्तारपूर्वक चिंतन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची वास्तविक ज्ञानोबारायांची वृत्ती ही या ठिकाणी खंडन मंडनाची नाही. जल्प वितंडा ज्ञानोबारायांना आवडत नाही. ज्ञानोबारायांना आवडतो संवाद. आणि त्याच्यातही ह्या संवादात जशी ज्ञानोबारायांनी आपल्या अभिव्यक्ती केली गीतेच्या टीकाच्या रूपाने, त्याहीपेक्षा ज्ञानोबारायांना खरा आवडतो आत्मसंवाद. आणि तो आत्मसंवाद जो आहे तो अमृतानुभवामध्ये प्रगट झालेला आहे किंवा अनुभूतीच्या रूपाने चांगदेव 65मध्ये 65 ओव्यांच्या रूपाने प्रगट झालेला आहे. तेव्हा या ठिकाणी हा संवाद करत असताना हे समोर येणारी जी मतं आहेत त्या मतांचं खंडन केलेलं आहे. कारण का, त्या मतामध्ये आस्तिक असतो किंवा नास्तिक असतो. नास्तिक तर विचारातच घेण्याचा नाही, परंतु त्याचीसुद्धा समजूत काढली. गाळती आळणी जीवची मेले. या ठिकाणी ही अगदी अनुभवाची गोष्ट आहे की नाही. जर तुम्ही त्या पाणी उकळलं तर ते जंतू मरणारच की नाही. ज्या हिंसेला तुम्ही जपायला गेले तर झाली काय, पुन्हा हिंसाच झाली. त्याप्रमाणे आयुर्वेद जरी तुम्ही असं म्हणतात की जे वैद्य आहे तर तो वैद्यराज नमस्तुभ्यम असं सांगितलं. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर. यमाचा दुसरा भाऊ म्हणजे हा वैद्य आहे. यमाचा भाऊ असं का म्हटले, ते म्हणे की यमस्तु हरती प्राण. यम काय करतो, प्राणाचं हरण करतो. वैद्य तर प्राण वाचवतो. ते म्हटले की वैद्य हा प्राणान धनानीचं. वैद्य जर चांगला नसेल तर प्राणाचंही हरण करतो आणि धनाचंही हरण करतो. आता मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोरोनाच्या महामारीच्या काळातल्या डॉक्टर लोकांच्या विषयीची अनुभूती सध्या जागृत आहे, जिवंत आहे. तर अशा वेळेला ही जी गोष्ट आहे की हे जो वैद्य आहे त्या वैद्याचं पाप पुण्य होणार की नाही. उलट सांगितलं की वैद्य ज्या वेळेला चिकित्सा करतो, आमच्या आयुर्वेदमध्ये लिहिलं अनाथानाम रोगिणाम यस्तु पुत्रवत समुपाचरेत. अनाथ असणारे जे रोगी आहेत ते आपले पुत्र आहेत असं समजून चिकित्सा करावी, असं त्या संहिताकारांनी अगोदरच आपल्याला एक प्रकारचं त्याची जी आचारसंहिता आहे ती सांगून ठेवलेली. मग त्यांना पुण्य होणार नाही का? त्यांना पुण्य व्हायला पाहिजे. मग तुम्ही तर त्यांना असं कसं म्हणता असं वाटेल. जे याज्ञिकांनी वेदाचं सगळं कर्मकांड आतापर्यंत अनादिकालापासून असणाऱ्या वेदाच्या कर्मकांडाचं जतन केले आणि त्यांनी सांगतात म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. बरं, हे वेदांनीच सांगितलेल्या गोष्टी आहेत, काय वेगळ्या नाही. ज्या वेळेला तुम्हाला दुष्काळाने पीडित होता त्यावेळेला पर्जन्यष्टी किंवा कार्यरिया करावे आणि त्यामुळं पाऊस पडेल, लोक जगतील, आहे की नाही. मग याच्यासाठी अहिंसा लोकांचा पिडा टाळण्यासाठी या ठिकाणी ही हिंसा केली. हिचा प्रभाव काय व्हायला पाहिजे, अहिंसा स्वरूपातच व्हायला पाहिजे. आणि ही गोष्ट आपल्याला तर्काने सुद्धा किंवा युक्तीनं सुद्धा मान्य करावी लागते या ठिकाणी, किंवा अनुभवाने मान्य करावे लागते. म्हणून हे पूर्वमीमांसक फार त्याज्यच झाले का, मग त्यांना पाप लागणार का, त्यांना पुण्य नाही का? बरं, त्यांनी सांगितलं ना मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर असं सांगितलं. त्यांना स्वर्गसुखाची प्राप्ती होते असं वेद सांगतो आणि तुम्ही म्हणता की त्याचा काय उपयोग, त्याचं खंडन करता. त्याचं कारण असं आहे की त्यांचं खंडन कोणत्या प्रकाराने केले. हा विषय कोणता चालू आहे, हा विषय चालू आहे हा सकाम कर्माचा नाही, चित्तशुद्धी करणाऱ्या निष्काम कर्माचा नाही. या ठिकाणी हा विषय आहे ज्ञानकांडातला विषय. म्हणून ह्या विषयापर्यंत, कारण याचा अधिकारी हा वेगळा आहे आणि त्याच्यासाठी ती गोष्ट सांगतात. त्याला आता काय सांगावं लागेल, ते जे लोक आहे तो श्लोक तेतंब त्याच्या अगोदरचा श्लोक त्यामध्ये त्रैविद्यामां सोमपाः पूतपापः यज्ञे दृष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिविदेव भोगान् तेतं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते असं सांगितलेले. तया पुण्याचीच पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका जैसा वेश्या
दीक्षा भोगी कवडावेचे, मग दारही चेपून येते याचे, तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगो. या यज्ञदीक्षा घेतलेल्यांना त्यांची ही गोष्ट लाजीरवाणी आहे असं सांगतात. कारण या ठिकाणी त्यांनी केलेलं जरी पुण्य प्राप्त होतं, पण त्यांनी हत्या केली की नाही त्याचं पाप पण त्यांना भोगावं लागतं. नाथ महाराज तर लिहितात की त्यांनी केलेल्या ज्या हत्या आहेत त्याच्यासाठी तिथं मृत्यूच्या वेळेला त्याला येती झळकत काठी घेऊन या, झळकत्या तलवारी घेऊन त्या ठिकाणी ते यमदूत त्याच्यासमोर येतात. त्याला पापाचं पण फल भोगावं लागतं. पण हे पुण्य नाही का? हे पुण्य जर म्हटलं तर ज्ञानोबारायांनी सांगितलं हे पुण्य कोणतं आहे तर स्वर्गाला नेणारं पुण्य आहे. पण हे कोणतं आहे? पुण्यात्मके पुण्य, आपलं पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे. अरे माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, ज्याने मला प्राप्त होईल ते शुद्ध पुण्य. त्या शुद्ध पुण्याचं फलाचं या ठिकाणी निरूपण चाललेलं आहे. म्हणून याचा अर्थ जे लोक त्या कर्माचे अधिकारी असतील, ज्यांना विषयासक्ती असेल, ज्यांना वैराग्य नसेल, तर त्यांनी ते करावं, आहे की नाही. परंतु ज्या लोकांना आर्थिक धन पण मिळवायचे, पुण्य पण मिळवायचे, त्यांनी चिकित्सा करावी. पण या ठिकाणी जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्याला मात्र शुद्ध पुण्य आवश्यक आहे. आणि ते शुद्ध पुण्य म्हणजे कोणतं? ह्या लक्षणाने या ठिकाणी गीतेने सांगितलेली जी अहिंसा आहे त्या अहिंसेने जो पुरुष जाईल तर त्याला हे ज्ञानरूपी फल प्राप्त होईल. हे सांगण्याचं याचं तात्पर्य किंवा हा समन्वय, हे सामंजस्य आपण लक्षात घेऊन ह्या ओव्यांचं चिंतन केलं पाहिजे. आता आपली जी अहिंसा पदावरचं माऊली सांगतात ते आपण आत्तापर्यंत किती श्लोका 268 श्लोका ओवीपर्यंत आलेलं आहे. तर आता या ठिकाणी माऊलींनी ही जी अहिंसा आहे ती अहिंसा कोणती सांगतात तर वाचिक अहिंसा ना, वाचिक अहिंसेविषयी सांगतात. म्हणजे हा मनुष्याचं जी बोलण्याची रीती असते ते त्याच्याविषयी वर्णन करतात. ज्ञानवान पुरुष, त्या ज्ञानवान पुरुषाचं जे बोलणं, त्या बोलण्याचं स्वरूप कसं असतं तर सांगितलं, दुवाळी कोणानं व्हावी, कवनाची भुवई नुचलावी, आयसा भावो जीवी म्हणून उगा. ज्ञानी पुरुष गप्प राहतो. पण कशासाठी राहतो तर आपल्या बोलण्याने एखादा मनुष्य शांत बसला, उगीच त्याच्या मनात दुवाळी म्हणजे त्याच्या मनात काही शंका यावी असंही नको, आणि कोणाची भ्रुकुटी उचलावी म्हणजे कोणाच्या तरी भुवया ताट व्हाव्यात अशाही प्रकारचं किंवा वाकड्या व्हाव्यात असंही नको, आणि म्हणून तो गप्प राहतो. मग प्रार्थीला वे पाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिशे तया होये माये बापू. ह्या 267 ओवीमध्ये सांगतात विपाये प्रार्थीला, जर कोणी त्याला आग्रह धरलात तुम्ही काहीतरी बोला तर तो कसा होतो तर परिसतया होये माये बापू. ऐकणाऱ्याला वाटतं की जणू काही आपली प्रेमळ माता किंवा आपला असणारा प्रेमळ पिताच आपल्याशी संवाद करीत आहे अशी त्याच्याविषयीची धारणा होती त्याचे शब्द कानावर पडल्यावर. का नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असळले किंवा असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. नादब्रह्म जे आहे तर नादब्रह्म जणू काही मुसे आले म्हणजे आकाराला आले, म्हणजे त्याचं बोलणं ऐकतच राहावं वाटतं. कारण त्या पुरुषाकडं पाहिलं की जणू हा नादब्रह्म जे आहे ते नादब्रह्म म्हणजे अनेक प्रकारचे जे संगीताने उत्पन्न होणाऱ्या स्वराधिकाने मनुष्याच्या अंतकरणात जो आल्हाद निर्माण होतो तो आल्हाद जणू काही ह्या नादब्रह्म मूर्तिमानच आपल्यासमोर आहे. त्याचं बोलणं म्हणजे मूर्तिमान नादब्रह्म. गंगा पय असळले, आणि गंगेमध्ये पय म्हणजे असणारं पाणी असळले किंवा म्हणजे ज्यावेळेला ते उसळी मारतं म्हणजे गंगेचं पाणी किती पवित्र आहे अशा प्रकारचं. किंवा पतिव्रते आले वार्धक्य जैसे, किंवा एखाद्या पतिव्रता स्त्रीला वार्धक्य यावं. वास्तविक पतिव्रता कशाला म्हणतात की माऊली सांगतात पतीची या मता अनुसर्वनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. जे पतिव्रता म्हणजे आपल्या मनाने पतीची सेवा करणार नाही, पतीच्या मताने पतीची सेवा करत असताना
त्या ती जी स्त्री आहे ती जशी ती आत्मकल्याणाला प्राप्त होते. इथं माऊलींनी पुन्हा काय सांगितलं, पतिव्रत आहे, पण ती पतिव्रतेची शोभा कशी आहे, कधी आहे तर तिनं जीवनभर आपलं पातिव्रत्य जतन केलं आणि ती वार्धक्याला प्राप्त झाली. मग तिच्या ठिकाणी जी गंभीर अशा प्रकारची निष्ठा उत्पन्न होते तिच्या ठिकाणी, किंवा तिचं जे पातिव्रत्य आहे ते सिद्धीला गेल्यानंतर तिने आधीच्या 2 पिढ्या पाहिलेल्या असतात, नंतरच्या 2 पिढ्या पाहत असते आणि त्यांच्या मध्यभागी तिचे जे आचार आणि विचार आहेत ते प्रमाणभूत मानावे इतक्या प्रकारची तिची जी तिचा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असतो अशा प्रकाराने सांगतात. तैसे ही जसे गोष्टी आहेत तैसे साच आणि मवाळ, मितले आणि सरळ किंवा रसाळ असा एक पाठ आहे. मितले आणि सरळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ते बोललं पहिल्यांदा काय असलं पाहिजे, तैसे साच म्हणजे सत्य बोलते. काही जरी झालं, तुकाराम महाराज सांगतात सत्याला कोणताही पर्याय नाही किंवा सत्यामध्ये थोडीशी कुठेही चळढळ चालत नाही. तुकोबारायांचा एक अभंग आहे की या ठिकाणी जरी लग्नघडी परोपकार, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्नघडी परोपकार. भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की लग्नाच्या वेळेला जर कोणाचं लग्न होत असेल, कोणाचे प्राण वाचत असेल तर आपण थोडं खोटं बोललं तरी चालतं, असं त्या याचा आशय आहे. परंतु ते म्हणतात परोपकार करायचा असेल, परंतु तुकाराम महाराज म्हणतात त्याला चालणार नाही. स्वतः भगवंतांनी धर्मराजाकडून खोटं वदवून घेतलं तरीसुद्धा त्याचा अंगुष्ठ त्या कर्मासाठी, नारायणी मुखे वदविले धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. तुकाराम महाराज आपल्या या सिद्धांतावर ठाम आहेत. त्या ठिकाणी कोणी जरी असलं तरी त्याला असत्य वचन बोलता येणार नाही आणि सर्व जोडी त्याला त्याचं फल भोगावंच लागेल असं सांगतात. तसं साच बोलणं असलं पाहिजे. नंतर ते मवाळ म्हणजे मृदू किंवा हळुवार असं सुखकर असं असलं पाहिजे. पुन्हा एक सांगतात मितले म्हणजे थोडं बोललं पाहिजे, काल आपण चिंतन केलं. नंतर सरळ म्हणजे आत एक आणि बाहेर एक असं नाही, किंवा रसाळ म्हणजे रसमय, आपल्या बोलण्याने दुसऱ्याला आनंद होईल अशा प्रकारचं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्य पाहिजे पण दुसऱ्याचं मन, काही लोकांना असं वाटतं की आमचं जीवन खरोखरच फार श्रेष्ठ आहे, कारण का आम्ही ना सत्याला कधी सोडत नाही, तर सत्याला न सोडता दुसऱ्याच्या अंतकरणाला खूप दुःख होत राहतात याच्या ठिकाणी. असं नाही, तर या ठिकाणी सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्य असलं पण अप्रिय तर बोलू नका, म्हणजे हे सगळे नियम माऊली आपल्या ठिकाणी सांगतात. आणि मितले आणि सरळ ऐकत असताना शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, जसा अमृताला लाटा उसळाव्यात त्याप्रमाणे ते शब्द त्याचे जेव्हा मुखातून बाहेर पडतात ते आपल्या हृदयामध्ये आनंदाच्या लहरी उत्पन्न करतील अशा प्रकारचं ते बोलतात. उरोधू वादू बळू प्राणी ताप ढाळू उपहासू चाळू वर्म स्पर्शू. कधी उरोधू किंवा विरोधू असे आपल्या विरोधी बोलणं, किंवा उरोधी म्हणजे उपरोधिक बोलणं, वादू बळू म्हणजे दोघांचं भांडण चाललं असेल ना तर त्याला आणखीन बळ द्यायचं, म्हणजे दुसऱ्याचा तंटा चालला असेल तर तू काय कमी आहे का, तू याच्यामध्ये तुला काय प्रतिकार करता येत नाही का, हो अजून प्रतिकार कर, अशा प्रकारे वादाला आणखीन उधाण आणणारे. प्राणी ताप ढाळू आणि त्याच्या बोलण्याचं ढाळ म्हणजे बोलण्याची पद्धती कशी असते, प्राणी ताप, जेणेकरून प्राण्यांना ताप होईल, दुःख होईल, क्लेश होतील असा त्यांच्या बोलण्याचा ढाळ म्हणजे बोलण्याची रीती असते. उपहासू चाळू वर्मस्पर्शू, उपहास करणं म्हणजे दुसऱ्याची थट्टा करणं किंवा चाळवणं, म्हणजे एकदा एक बोलायचं दुसऱ्यांदा दुसरं बोलायचं, अशा प्रकाराने त्या मनुष्याला आणखी तो संशयात पडून राहतो किंवा त्याला काय करावं निश्चित हे कळत नाही, उलट आणखीन गोंधळून जातो आणि त्याची ही हेतुपुरस्सर केली जाणारी जी वंचना त्याला चाळवणं असं म्हणतात. आणि वर्मस्पर्शू आणि त्याच्या वर्माला घात लागेल असं. तर जसा एखादा मनुष्य आहे की त्याचा डोळ्यामध्ये काही दोष आहे तर त्याला चांगल्या डोळ्याचा म्हणायचं त्याच्या ठिकाणी, आणि बहिरा मनुष्य असेल किंवा त्याच्या शरीराच्या ठिकाणी कुबडा असेल तर त्याला सौंदर्यवान असं म्हणायचं आणि त्याच्या वर्मा किंवा ए कुबड्या असं म्हणायचं, ए आंधळ्या, ए पांगळ्या, यांच्यामुळे त्याला वर्माला काय होतो, स्पर्श होतो, असं बोलू नये. आटू हे जे गुण आहेत ना
पहिल्या ओळीमध्ये 69 ओळीमध्ये बोलण्यातले गुण सांगितले आणि आता बोलण्यातले कोणते दोष आहेत त्या दोषांनी विवर्जित आपलं बोलणं असावं अशा प्रकारचे 12 अवगुण बोलण्यातले सांगितले. पहिल्या ओळीमध्ये या ठिकाणी 4 असे त्याचे विशेष करून गुण सांगितले आणि याच्यामध्ये 12 दोष सांगितले. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यशिले अवगुणू जिया वाचा. काही लोक जे आहे ते आटू म्हणजे आढ्यतेने बोलत असतात किंवा आट घालून बोलतात असा पण काही ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ केलेला आहे. बोलताना मी तुला अमकं करील पण असं केलं पाहिजे, झाली की नाही आट आली की नाही त्या मनुष्याला, म्हणजे त्याला एक प्रकारचा मानसिक तणावच निर्माण केला की नाही आपण. काही लोक वेगाने बोलतात, वेगाने म्हणजे हे तर आहेत फार वेगाने बोलणं, परंतु वेग याचा अर्थ काहींनी आवेग असा केलेला आहे, म्हणजे खूप आवेगात बोलणं, त्वेषाने बोलणं. आवेगाने बोलल्यामुळं दुसऱ्याचं मन जे आहे तर ते मन काय होतं, आवेगाने बोलल्यामुळं घाबरून जातं, भीतं. अशा प्रकारचं आवेगाने बोलणं किंवा विंदाणू म्हणजे कपटाने बोलणं. आशा, त्याच्या अंतःकरणात आशा निर्माण होईल आणि आशा निर्माण झालेल्या माणसाला प्रत्यक्ष तर काही प्राप्ती झाली नाही पण आशा लागते आणि त्यामुळे त्याचं कालयापन, व्यर्थ कालक्षेपण त्या ठिकाणी होत राहतं. नंतर त्याच्या अंतःकरणात शंका किंवा संशय निर्माण होतात. नंतर प्रतारणू किंवा त्याला तो जेणेकरून फसला जाईल त्याच्यामध्ये, अशा प्रकारचं बोलणं. हे जे अवगुण आहेत, हे अवगुण याचा अर्थ हे वाणीचे काय आहेत, अवगुण. आणि जिया वाचा हे संन्यशिले, आणि ज्या वाणीनं ह्या अवगुणांचा त्याग केलेला आहे, म्हणजे हे अवगुण नसले पाहिजे. ज्या काही गोष्टी ज्या आहे ना, काय आपल्या ठिकाणी दोष आहेत हे जर आपल्याला कळले का ते दोष जाऊ लागतात, पण त्या दोषाचं स्वरूप कळलं पाहिजे ना. मग ज्ञानोबा सांगतात हे 12 अवगुण जर वाणीत नसेल तर तो मनुष्य काय आहे, व्हावा वाटे जना तो का म्हणे साठी गुन्हा. सगळ्या लोकांना तो हवा हवा असा वाटतो, पण हे दोष जर असतील तर लोक त्याचा दुरूनच त्याग करतात. आणि तियाची परी किरीटी थाऊ जयाचे दिठी, ह्या आटू शब्दाचा एक अर्थ हट्ट, दुराग्रह असा पण अर्थ केला जातो. आता सांगतात तयाची परी किरीटी थाऊ जयाचे दिठी सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया. आता तयाची परी हे किरीटी अर्जुना त्याप्रमाणे जयाचे दिठी थाऊ, ज्याच्या दृष्टी ज्या आहेत त्या दृष्टीची ठाऊ म्हणजे त्या दृष्टीची स्थिती कशा प्रकारची असते, त्याची नजर कशी असते. बरेच लोक जे आहे ना नजरेकडं पाहूनच त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा हे करतात. नुसते नजर पाहिली तरी त्या याच्यामध्ये भरपूर मानसशास्त्र आहे, त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात. बॉडी लँग्वेज म्हणजे आपली शरीरसुद्धा एक भाषा बोलत असतं. शरीराचे हावभाव जे आहेत, आपल्याकडे एक इंग्लिश पुस्तक पाठवलं एकाने ते बॉडी लँग्वेजचं, त्याच्यावरून आता ते काय आपल्या फार उपयोगाचं आहे असं नाही, पण ते व्यवहारिक जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यातून जाणता येण्यासारख्या आहे. थाऊ जयाची दृष्टी, त्याच्या दृष्टीची स्थिती अशा प्रकारची असते. सांडिलिया भ्रुकुटी मोकळ्या, तर त्याच्या ठिकाणी त्याच्या ज्या भुवया आहेत त्या मोकळ्या सोडलेल्या असतात. म्हणजे भुवया सरळ, कपाळावर कुठल्याही प्रकारची आठी नाही. म्हणजे त्याच्यामुळं त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी आश्चर्यकारकता किंवा काहीतरी त्याच्याविषयीची शंका अशा अंतःकरणात निर्माण झाली अशी नाही. दृष्टी सरळ, ते मोकळी दृष्टी आपण म्हणतो. तुकोबारायांनी वर्णन केले, मोकळे मन रसाळ वाणी याची गुन्नी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्ये ज्यावे तरी त्यांनी. हे सगळ्यात जीवनातलं मोठं भाग्यपूर जगणं आहे की या ठिकाणी मोकळं मन आणि रसाळ वाणी. सांडिल्या भ्रुकुटी मोकळ्या, भ्रुकुटी म्हणजे भुवया. काजी भूती वस्तू आहे ते रूपोषके विपाये मनोनी वासन पाहे बहुत करुणी. आता सांगतात की खरं असं आहे की हा जो पुरुष आहे ना हा जास्त पाहत नाही. असं सांगतात की लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रात सांगितलं की लोकमान्य टिळकांकडे एक विधवा स्त्री, तिच्यावर काय अन्याय झाला म्हणून ती त्यांना सल्ला विचारण्यासाठी आली, तर 3 तास ते तिच्याशी चर्चा करत होते, प्रश्न विचारत होते. परंतु लोकमान्य टिळकांनी जेव्हा तिथे सगळं हे केलं तर आपल्याला माहिती आहे लोकमान्य म्हणजे ते खरे जोग महाराजांच्या
सहवासात किंवा त्यांच्या मित्ररूपाने राहिल्यामुळं ते लोकमान्य नव्हते, ते देवमान्य संतच होते. तर त्यांनी 3 तास चर्चा केली, परंतु ते लिहिलं त्यांनी चरित्रात, ती जर परत भेटली तर तिला ओळखू पण शकले नसते, कारण 3 तास त्यांनी दृष्टीनं तिच्याकडं दृष्टिक्षेप केलाच नाही. का तर महापुरुषांचं असं आहे, ते का पाहत नाही. भूती वस्तू आहे, जे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये वस्तू म्हणजे परमात्मा, वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू. ती ब्रह्मवस्तू सर्वत्र विराजमान आहे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे. ते रूपोशके विपाये. आणि जर आपण या ठिकाणी बोलण्याने जर त्यांना काही आघात झाला तर त्यांना काय होईल, ते बोलणं टोचेल, त्यांच्या वर्मी लागेल. म्हणून त्यापेक्षा न बोलणंच चांगलं. म्हणून बहुत करुणी वास न पाहे, म्हणून ते बहुतेक करून कोणावर दृष्टिक्षेप टाकतच नाही. असं आम्ही गुरुवर्य वैकुंठवासी ब्रह्मलीन धुंडा महाराजांच्या दर्शनाला गेलं. ते वाचत होते. आम्ही राहिलो तिथं, हे केलं, दर्शन केलं. त्यांनी खाली असं डोकं हलवलं, वर पाहिलं याच्यामध्ये, आणि नुसतं वर पाहिलं आणि पुन्हा खाली पाहिलं. बरं आता या असं म्हटले, बरं आता या. पण त्यांनी त्यांच्या ज्या अध्ययनामध्ये किंवा चिंतनामध्ये कुठलाही विक्षेप करून घेतला नाही. म्हणजे याचा अर्थ काय पाहायचं, दुनियाकडे काय पाहायचं, डोळे भरून पाहण्यासारखं आहे काय याच्यामध्ये. तेव्हा आणि शिवाय पाहण्यात जर कदाचित आपलं काही चुकलं तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या हृदयस्थ परमात्म्यालाच एक प्रकाराने आपण आघात केला नाही काय. म्हणून म्हणतात की तो मनोनी वास न पाहे बहुत करुणी, म्हणून तो काही वास पाहतच नाही, म्हणजे दृष्टी टाकतच नाही. ऐसाही कोणी एके वेळे भितरेले कृपेचे निबळे, उघडून या डोळे दृष्टी घाली. ऐसाही असा जर असतो, पाहतच नाही, मग तुम्ही म्हणणार कधीच पाहत नाही का? नाही, त्याच्याही अंतकरणामध्ये कृपा आहे, दया आहे, प्राणीमात्रांविषयी कारुण्य आहे, त्यांच्या उद्धाराची तळमळ आहे. अशा वेळेला कोणी एके वेळे, ऐसाही म्हणजे असा जरी असला तो, ही काय त्याची मूळची मनोवृत्ती आहे, परंतु ही त्याची नित्य धारणा आहे. परंतु कधीकधी असं होतं की एके वेळे, एका वेळे भितरेले कृपेचे निबळे, भितर म्हणजे त्याच्या अंतकरणात असणारी जी कृपा, अनुग्रह, दया, अनुकंपा, ती उघडून या डोळे दृष्टी घाली. त्यावेळेला त्याला वाटतं की ह्याचं काय व्हावं, कल्याण व्हावं, म्हणून उघडून या डोळे दृष्टी घाली. डोळे उघडतो आणि त्याच्यावर दृष्टी टाकतो. जोग महाराजांच्या चरित्रातलं ते कोणते महाराज असं सांगतात, आता मला नाव लक्षात येईन, तो असं सांगतात की चरोलीला एकदा तमाशाला एक तमासगीर आले होते. त्यांचं मला आता एकदम नाव लक्षातून गेलं. ते आत्ताही या शतकामध्ये त्यांचं जे जन्मगाव तिथं मंदिर आणि तीर्थक्षेत्र झाले. तर नाशिक जिल्ह्यामध्ये तुकाराम बाबा का आता ते नाव लक्षात नाही. तर ते तमाशा केला त्यांनी, आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या नर्तकी ते आळंदीला दर्शनाला आले. त्यावेळेला त्यांनी विचारलं, इथं कोणी सत्पुरुष आहे का, त्यांचं मला दर्शन घ्यायचं. तर आज सांगतात की घासवाल्या धर्मशाळेमध्ये या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं नाव सांगितलं आणि ते दर्शनाला गेले. तेव्हा जोग महाराजांची काही नुकतीच पूजा झालेली होती. त्यांनी दर्शन घेतलं, त्यांच्या नर्तकींना बरोबर घेऊन गेले. परंतु त्या जोग महाराजांना काय वाटलं काय माहीत, भितरेले कृपेचे निबळे, त्यांच्या अंतकरणात त्याच्याविषयी दया निर्माण झाली आणि दृष्टी घाली, त्यांच्यावर दृष्टी टाकली. एक दृष्टिक्षेप करतानाच काहीच नाही, त्यांनी दृष्टिक्षेप केला आणि सहजच बोलून गेले. एवढा मोठा तरुण आणि ह्या संपूर्ण आयुष्य जे आहे, हा जो मनुष्यदेह आहे, हे तारुण्य आहे. परवाच आपण सांगितलं ना, याती क्षयम यौवनम, हे तारुण्य एक प्रकारे सडत आहे, किंवा हे म्हणजे याची जी उपयोगिता आहे ती त्या ठिकाणी सार्थकी तर नाही, अनर्थक आहे असंही नाही, ते आपलं निरर्थक आहे असं नाही, ते अनर्थाकडे घेऊन चालली. आणि जोग महाराजांच्या नेत्रात अश्रू आला. त्या अश्रू पाहिल्याबरोबर त्या दृष्टिक्षेपाचा एवढा इतका परिणाम झाला की त्याच क्षणी त्यांनी तो डब फोडून टाकला आणि पुन्हा आयुष्यात तमाशा केला नाही आणि
अंतरंग असं सांगतात की त्यांचं ज्ञानेश्वरी, भागवत आणि जगद्गुरू तुकोबारायांची गाथा हे तीनही ग्रंथ त्यांनी त्यानंतर पाठ केले होते आणि ते एक मोठे महान सत्पुरुष झाले आणि लोकांमध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचा त्यांनी प्रचार केला. क्षमा करा, नाव मला निश्चित समोर नसल्यामुळं सांगत नाही. तर उघडून या डोळे दृष्टी घाली, तरी चंद्रबिंबवनी धारा, निगता नवती गोचरा, परी एकसरे चकोरा, निगती दोंदे. आता त्यांची दृष्टी कशी असते तर त्याविषयी सांगतात. चंद्रबिंबवनी धारा निगता, चंद्राचं जे किरण आहेत त्या किरणांच्या द्वारा ज्या अमृताच्या धारा खाली पडतात त्या निघत असताना गोचरा नव्हती. आपल्याला दिसतात का ह्या चंद्रकिरणातून अशा ह्या चंद्रामृताच्या धारा पडत आहेत हे आपल्याला कळत नाही. परी एकसरे चकोरा निगती दोंदे, परंतु ते म्हणतात परंतु चकोर पक्षी जो आहे तो कशावर जगतो, त्या चंद्रकिरणाच्या अमृतावर जगतो आणि जेव्हा ते खाली पडतात त्यावेळेला ते काय होतं, चकोर पक्षाला एकदम त्या ठिकाणी दोंद निघतं. दोंद पडतं म्हणजे मोठं पोट होतं, म्हणजे तृप्त होतो किंवा त्याचं पोषण होतं असा त्याचा अर्थ. परी एकसरे चकोरा निगती दोंदे, परंतु चकोर पक्षांना दोंद निघतात म्हणजे ते पुष्ट होतात. तैसे प्राणी अशी होय, जरी तो वास पाहे, तया अवलोकनाची सोय, कुर्मीही नेणे. जितकं भावुक अंतकरण माऊलींचं आहे त्या भावुक अंतकरणातून जे शब्द या ठिकाणी प्रस्फुटित होतात तर ह्या शब्दांचा थांगपत्ता कोणालाही लागणं शक्य नाही. या तैसे प्राणी अशी होय, तसं त्या प्राण्यांना होतं काय, जरी तो वास पाहे तेव्हा प्राणी अशी तैसे होय. जेव्हा त्यांनी वास पाहणं म्हणजे दृष्टिक्षेप टाकणं, अशा ह्या महापुरुषांनी, ज्ञानवान महापुरुषांनी दृष्टिक्षेप टाकला तर प्राण्याचं असं होतं. कसं होतं, चंद्रामृताच्या धारा निघत नाहीत परंतु जशी त्या चकोर पक्षाला पुष्टी येते तसं या ठिकाणी पुष्टी तर येते आणि दिसत तर नाही. पण म्हणे कुर्मीला हे आहे ना, कुर्मी काय करते, कुर्मी म्हणजे कासवी, ती आपल्या पिलाला आपल्या दृष्टिक्षेपाने पोषण करते की नाही, तसं मग हे कुर्मीसारखं. कुर्मीची उपमा पण या ठिकाणी काय आहे, कमी आहे. ही दृष्टी अनुपमेय आहे तर तयाची सोय कुर्मीही नेणे. त्या कसा प्रकार त्या प्राण्याकडे कसं पाहावं ही गोष्ट कुर्मी म्हणजे कासवीला देखील कळत नाही. इतकी यांची दृष्टी ही अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाची आहे. किंबहुना ऐशी दिठी जयाची भूतांशी, करही देखशी तैसेची ते. आता ह्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय ही चाललेली जी वाचिक अहिंसा आहे ह्या वाचिक अहिंसेच्या वर्णनाला या ठिकाणी विराम देतात, म्हणजे पूर्णता करतात आणि इथून पुढं या ठिकाणी हस्तेंद्रियानी म्हणजे हाताची अहिंसा काय आहे ते सांगायला प्रारंभ करतात. किंबहुना ऐशी दिठी जयाची भूतांशी, करही देखशी तैसेची ते. आता सांगतात किंबहुना, फार काय सांगू, ऐशी जयाची भूतांशी दिष्टी, असं जसं भूत म्हणजे प्राणीमात्र, त्या प्राण्यामात्रांवर ज्यांची दृष्टी अशा प्रकारची आहे, करही देखशी तैसेची ते. आणि त्यांचे कर म्हणजे त्यांचे हात जे ते जशी दृष्टी तसेच त्यांच्या हाताची पण काय आहे, क्रिया आहे. हातांचं अहिंसा पण त्याच प्रमाणात आहे. जशी दृष्टीची अहिंसा आहे तशीच हाताची अहिंसा आहे. सहज आता ओघात आलं म्हणून सांगतो, याच्यातलं कोणी पाहिलं असेल ऐकलं असेल, आपल्याकडे एक 2-3-4 वर्षापूर्वी पाठामध्ये एक संन्यासी महात्मा आले होते. ते बद्रीनाथच्या आत, त्या गंगोत्रीच्या आत 8-10 किलोमीटरवर त्या ठिकाणी ते एकांतात चिंतन करत असतात. अजूनही ते आहेत. आता ते महाराष्ट्रात आलेत परंतु त्यांना तिथं काही त्रास झाल्यामुळं तर काय झालं की ते पाठात आल्यानंतर आम्ही म्हणलं तुम्ही इतक्या थंडीत राहता वगैरे, तिथं काही हिंस्र पशु आहेत की नाही. ते म्हणे पशु आहेत. मग त्या तिथं वाघ वगैरे, हत्ती काही, ते म्हणे वाघ नाही पण हत्ती वगैरे कधी कधी दिसतात. विशेषतः अस्वल जास्त आहे. ते केसाळ प्राणी असल्यामुळे तुझं तो तग धरतो. परंतु म्हटलं मग तुम्हाला काय भीती वाटत नाही का त्याची. ते म्हणजे भीती काय वाटायची. त्यांनी पहिले काय सांगितलं की याचं कारण असे, ते जे प्राणी निर्धास्तपणे फिरतात तसा हा एक प्राणी आहे तिथं, त्यामुळे भीती वाटायचं काय कारण आहे असं त्यांनी सांगितलं. आता आपल्याला हे दृष्टीविषयी सांगायचं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला आमच्या गुरुजींनी सांगितलं की जर कधी अस्वलाचा प्रसंग आला तर त्याच्या नजरेला नजर भिडवायची आणि तुझे आत्मचिंतन करतो ना, तू माझा आत्मा आहेस
असं त्याला सांगायचं. ते कसं अस्वल तुम्हाला कधी त्रास देणार नाही असं त्यांनी सांगितलेला अनुभव सांगतो. की त्यांनी सांगितलं की एकदा मी गुहेमध्ये असताना एकदम बसलेलो होतो आणि अस्वल आतमध्ये आलं आणि त्या अस्वलाने त्यांच्या गळ्यात मिठी घातली. गळ्यात मिठी घातल्यावर ते त्यांना लोळवायला लागलं. मग यांनी काय केलं, यांनी त्याच्या गळ्यात मिठी घातली आणि त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवली आणि त्याला सांगितलं, अरे तू माझा आत्मा आहे आणि तू मला त्रास देतो, मला पीडा करतो, तू तर माझा मित्र आहे, तू माझा सखा आहे, तू माझा आत्मा आहे. अशा प्रकारचे भावना त्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं. तत्काल ते सोडलं आणि पाठ फिरवून निघून गेलं. असं एक अनुभव मला मात्र आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तसं किंबहुना आयशी दिठी दयाची भूतांशी करही देखशी तैशीची, ते त्याचे हातसुद्धा तसेच असतात. आता यापुढं हाताची अहिंसा काय आहे ते सांगतात. तरी होऊन या कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार. आता म्हणतात की सिद्धाचे मनोरथ कृतार्थ होऊन राहतात. म्हणजे सिद्धाचे मनोरथ म्हणजे सिद्धांनी काय मनोरथ केले, काही आयुष्य भाग्य लाहता होईन आणि अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर खेलावती. शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी परावृत्त संगी कामाधिका. असं त्यांनी जीवनामध्ये कसं आपलं कल्याण कशाने होईल हे मनोरथ सिद्ध पुरुष साधक दशेमध्ये करत असतात. आणि जेव्हा ते साधकाचे सिद्ध होतात तेव्हा माझे मनोरथ पावविले सिद्धी जै पायी बुद्धी स्थिरावली. अशा प्रकारची त्यांच्या बुद्धीला स्थिरता प्राप्त होते आणि कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. माझ्या इच्छेनुरूप मी जे काही मनोरथ केले होते त्या मनोरथांचं फल मला आता प्राप्त झालेलं आहे असं जेव्हा त्या सिद्ध पुरुषाला वाटतं त्यावेळेला ते सांगतात की होऊन या कृतार्थ, मला जीवनामध्ये जे मिळवायचं होतं ते मिळालेलं आहे. आता काय, आता मला काही कर्तव्य राहिलं नाही. ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यश्च योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम. या स्थितीला जर तो प्राप्त झाला तर सिद्धाचे मनोरथ राहिले. आता तो मनोरथ करील का, जे मनोरथ होते ते पूर्ण आले. सिद्धाचे मनोरथ राहिले म्हणजे त्याच्या अंतःकरणात राहिले असं नाही. अंतःकरणात राहिले म्हणजे थांबले, निघून गेले, निवृत्त झाले. तैसे जयाचे हात निर्व्यापार. तसं त्याच्या हाताची जी अहिंसा आहे त्या हाताची त्याची स्थिती काय झालेली, निर्व्यापार. आता हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, अशा प्रकारची त्याची स्थिती झाली. त्याच्या हात कोणते व्यापारच करत नाही, जसे आहे तसेच राहतात. म्हणजे निर्व्यापार राहतात, कोणतीही हालचाल करत नाही, चेष्टारहित असतात. अक्षमी आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले मुकेनी घेतले मौन जैसे. आता त्याची हाताला काय करतं, आतापर्यंत त्यांनी काय दान धर्म काय करायचा असेल, पूजा पाठ काय सर्व केलेलंच आहे. आता त्याला करायची गरज नाही. म्हणजे कोणत्या स्थितीला तो गेलेला असतो. स्वामी महाराज सांगायचे की ते कबीर महाराज आहे ना, ते कबीर महाराज काहीतरी करत होते. आपण म्हणतो कबीराच्या मागे शेले विणी. अहो म्हणे तुम्ही शेले काय विणता, भजन करत नाही. तर ते म्हणे भजन काय करायचं, भजनच करून ह्या बोधाला प्राप्त झाले की जिथं परमात्माच येऊन काय करतो, कबीराचे मागे शेले विणी. अशा प्रकारची स्थिती आहे. त्याचं कारण ते म्हणे आम्ही आयुष्यभर इतकं भजन केलेलं आहे, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. मग आता ते कशाचं मनोरथ करतील, मनोरथच करणार नाही. त्याच्यासाठी उदाहरण देतात की अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले मुकेनी घेतले मौन जैसे. एखादा मनुष्य असमर्थ असतो. असमर्थ म्हणजे काय, अक्षम म्हणजे असमर्थ. असमर्थ कशाला, एखादा ऐकायला असमर्थ असतो, बहिरा असतो. एखादा बोलायला असमर्थ असतो, मुका असतो. एखादा पाण्याला असमर्थ असतो, तो आंधळा असतो, म्हणजे अक्षम आहे. आणि पुन्हा काय आहे, संन्यासिले, आणि त्यांनी पुन्हा त्याग केला. अगोदरच आंधळा आणि आता म्हणतो काही पाहायचंच नाही. अगोदर पुन्हा म्हणतात निरिंधन आणि विझाले किंवा मुकायन म्हणतो, माझं मौन आहे म्हणतो, म्हणजे मौन धरलं आहे हे या ठिकाणी तर मौन आहे. आणि एखादा बैर आहे तो म्हणतो मला काहीच ऐकायचं नाही. असं जर झालं तर ते म्हणतात निरिंधन आणि विझाले. अगोदरच काय आहे, तिथं कुठले इंधन किंवा सरपण लाकूड काही नाही आणि ते विझून गेलेले. पुन्हा ते निरिंधन आहे पण लाकूड टाकलं तर पेट तरी घेईल, परंतु ते कसं आहे, विझून गेलेलं आहे. मग आता त्याच्यापासून काय उत्पन्न होईल,
काहीच होणार नाही. मुकेनी घेतले मौन जैसे, मुक्या माणसाने जैसे मौन घेतले, मौन घ्यावं त्याप्रमाणे. तयापरी काही जया करा करणे नाही, ते अकर्तयाच्या ठाई बैसो येती. तयापरी त्याप्रमाणे जया करा काही कर्तव्य नाही, ज्या हाताला काही करण्याचं कर्तव्यच नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती. आणि जो अकर्ता आहे म्हणजे हा कोण आहे? हा ज्ञानवान पुरुष काय समजतो स्वतःला? मी अकर्ता आणि अभोक्ता आहे. तो अकर्ता अभोक्ता या बोधात आहे आणि त्याला मात्र शरीर आहे आणि ते हात जो आहे तो त्या अकर्त्याचा आश्रय करून राहिलेला आहे. म्हणजे त्या अकर्त्या पुरुषाचे ते हात आहेत, म्हणजे तो हात त्या अकर्त्या पुरुषाला जोडलेला आहे. म्हणून म्हणतात ते बसायला कुठं आले? अकर्तयाच्या ठाई बैसू येते. ते हात कोणाकडे आले? अकर्त्या पुरुषाकडे आले. तो स्वतःला मी कधी करता आहे, मी भोगता आहे, म्हणून मला हे काम केलं पाहिजे, म्हणून पुढं त्याच्या हात सरसावतील असं त्याला काही राहिलेलंच नाही. आसुडईल वारा नख लागेल अंबरा, या बुद्धी करा चळो नेदी. आपण कालच पाहिलं की याच्यामध्ये काही काही गोष्टी दे ना, अतिशयोक्ती अलंकार किंवा कुठं तुम्हाला जो काही रस आहे तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की एखाद्या ठिकाणी हा रस आहे म्हणजे त्या ठिकाणी भयानक म्हणा, रसाचे प्राकट्य झालेलं आहे किंवा वीर रसाचं प्रागट्य झाले, करुण रसाचं प्रागट्य झाले, शांत रसाचं प्रागट्य झालं. आणि म्हणून अशा प्रकारचं रसमय माऊली म्हणतात ना, वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. तर या ठिकाणी ह्या रसाची उद्भूतता होत आहे असं कोणाला वाटेल. पुढं माऊली जाऊन याचा परिहार देतात की मी ही जी अहिंसा सांगितली तर या ठिकाणी अशा प्रकारचा रसास्वाद करता करता मी त्याच्यात वाहत गेलो असं तुम्ही मात्र समजू नका. याचा अर्थ हा रसभाव फुली फळेल काय हे माझं सांगण्याचं नाही. किंवा तिथं मांडवी उच्चित रत्नाचे अगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माय. सुरुवात काय त्याची? नवरसी भरवी सागरू, मांडवी उचित रत्नांचे अगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये. या ठिकाणी केवळ भावार्थ सांगायचा म्हणून नाही किंवा या रसाचं उद्भूतता करायची म्हणून नाही, अलंकाराने याला सजवायचं म्हणून मी हे अहिंसेचं वर्णन अशा प्रकारचं करत नाही. ते करण्याचं काही जे कारण मीमांसा आहे किंवा परिहार तो माऊली पुढं सांगणार आहे. थोडक्यात काय, ही ज्ञानवान पुरुषाची वस्तुस्थिती आहे. याचा आपण विचार करू शकत नाही. ज्यांनी कोणतं ते 2 आपण मध्ये ग्रंथ चिंतन केलं त्याच्यामध्ये प्रौढानुभूती लिहिलेले आपले जे सदाशिवेंद्र सरस्वती, त्या सदाशिवेंद्र सरस्वतींचं जीवन पहा त्या की बरं ही गोष्ट काय फार दिवसापूर्वीची नाही, थोड्या मुस्लिम राजवटीच्या काळातली. तर ते सदाशिवेंद्र नेहमी आपल्या आत्मानंदात निमग्न असेल, देहाच्या भानावर नसायचे आणि ते रस्त्याने चालले होते. तेव्हा एका वैदिक सनातनी परंपरेच्या द्रष्ट्या अशा एका मुस्लिम ग्रस्ताने काय केलं, एकदम त्याच्या हातात तलवार होती, ते रस्त्याने आपल्या मस्तीत चाललेले होते आणि त्याच वेळेला त्यांचा हात छाटला. आता इथं हाताचीच हिंसा चालू आहे ना, तर हाताची हिंसा तर त्यांनी तो हात छाटला तरी त्यांना त्याच्याबद्दल आपला हात गेला, कारण तो अकर्त्याच्या ठाई बैसू येते. अकर्त्या सदाशिवेंद्रांचा त्या हाताचं भाग्य त्यांनी त्यांचा आश्रय केला होता आणि त्याचं त्यांनी तलवारीनं लगेच तो हात गळून पडला, रक्तबंबाळ झाला. त्यांना माहीत नाही, ते आपल्या रस्त्याने तसेच चालत होते आपल्या आनंदामध्ये. तर नंतर त्याला वाटलं की अरे ह्या महापुरुषाचा हात तोडला तरीसुद्धा याला काहीच नाही, रागावणं तर नाही पण याला माझा हात तुटला हे माहीत नाही, आपलं काहीतरी चुकलं. म्हणून तो कोणीतरी भाग्यवानच महात्मा असावा. तर त्यांनी लगेच ताबडतोब जाऊन त्यांचे पाय धरले आणि मी तुमचा हात छाटला, माझा मोठा अपराध झाला. त्यांनी म्हणे माझा हात छाटला, कधी छाटला? आता छाटला. कुठं येतो? ते इथं म्हणे आण मग जोड. हानला, जोडला, लगेच जोडला गेला. ह्या ज्या गोष्टी आहे काय, यश ज्ञानमयम तपः, ज्ञान हेच त्याचं काय आहे, तप आहे आणि उपनिषदामध्ये त्याचंसुद्धा फलश्रुती सांगितलेली आहे. असो त्या ठिकाणी त्याला असे जे महापुरुष आहे ह्या गोष्टी आपल्याला आपल्या असणाऱ्या अगदी
त्रुटीपूर्ण अशा बुद्धीला, आपल्या ठिकाणी असणारं जिथं मनोबल कमी आहे, बुद्धिबल कमी आहे, शारीरिक बल कमी आहे, अशा आपल्याला ज्यांना अध्यात्माचं अनुसंधान नाही त्यांना ही गोष्टी कळू शकत नाही. म्हणून सांगतात ही जी अहिंसा, आपलं चिंतन हे चाललं आहे, ही अहिंसा ही ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असणारी वस्तुनिष्ठता आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ही अनुभूती त्यांची आहे. आणि त्याची लक्षणं सांगताना म्हणतात त्याच्या हाताविषयी, तयापरी काही जया करणे नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती, आसुड येईल वारा नख लागेल अंबरा, या बुद्धी करा चळो निधी. इथं जाऊन तर सांगतात वारा आसुडेल, वाऱ्याला सुद्धा झटका बसेल, आसडा बसेल, असं नख लागेल अंबरा. आपलं जे नख आहे ते नख जर आकाशाला लागलं तर आकाशाला सुद्धा काय होईल, जखम होईल, व्रण होईल, नख लागेल. या बुद्धीनं करा चळो निधी, आपल्या हाताचं चलनवलनच करीत नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. अर्थात ही स्थिती जी आहे ना, जर कोणाला वाटेल करायचं तर ती काय होईल माहिती आहे का, ही बाह्यकरणी जर आपण करायला गेलो तर ही आपल्याला पूर्णपणे सिद्धीला जाणार नाही. कदाचित हा दंभसुद्धा ठरू शकेल, कारण हे कोणाचं लक्षण आहे, ज्ञानवान पुरुषाचं लक्षण आहे. परंतु याचा अभ्यास ज्ञानासाठी करत असेल तर त्या ठिकाणी त्याला हळूहळू ही साधनं जी आहेत ते त्याला ज्ञानाचे अधिकारी किंवा ज्ञानाचं साधन म्हणून ही अहिंसा त्याला उपयोगिता येईल. असो, या ठिकाणी जे आपण चिंतन करतो ते आपल्या अंतःकरणामध्ये स्थायी भावाने, स्थिर भावाने आपल्या अनुभूतीला प्राप्त व्हावं आणि मरणाच्या अव्यवहित एक क्षण तरी आपल्याला ही सांगितलेली जी लक्षणं आहेत ही लक्षणं आपल्या ठिकाणी आपल्याला अनुभूत व्हावी, अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करू. सादर सविनय या ठिकाणी आपलं आत्मनिवेदन करून आणि माऊलींनी तशा प्रकारचं आत्मबल, मनोबल आपल्याला द्यावं, बुद्धिबल आपल्याला द्यावं, अशा प्रकारची प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.